क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकल ऐश खतकाल सावधान विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गकरु प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञे जीवो धारार्थावतारम कलांकांक तेजोजिका मोजिवर्तम कलानीशवादापनोदार दक्षम समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा जय हो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
पावन झालो चराचर्य करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्य ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरा सुधारी बरनहु बल विकल जसु जोदायक लभुचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मई हरहु कले समिका चलो आओ जी पवन हो। कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। ओ राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना। हरि बोल। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राजा राम हात वर घ्या सर्वांनी. सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम 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 आओ पावन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। हरि कीर्तन में ज्यांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधुजन श्री गुरूंचे तेम नमस्कार यांना विठ्ठल 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 विठ्ठल
क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पर भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवलेला अभंग. जगद्गुरु जगत वंदनीय वैकुंठला जाणारे वैकुंठ परत मृत्यूलोकामध्ये येणारे देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार जगद्वंदनीय तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आपणाच्या सेवेकरिता निवलेला आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा. तो म्हणजे असा की आत्माराम बाबाच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने इथे या कार्यक्रमांचं नियोजन झालं. तर कशा निमित्ताने हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. तर माझे वडील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कैलासवासी मारुती जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्व इथे 3ऱ्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपण इथे सर्वजण जमलेले आहोत व त्यांच्या पुण्यस्मरणाला मला कीर्तनरूपी प्राप्त झाले हे माझं परमभाग्य समजते. आणि तसेच आपल्याला या कीर्तनाला साथ देणारे गायनाचार्य आपले माझं इतकं वय नाही आणि माझं इतका अभ्यासही नाही तरी मी म्हणजे तुमच्यासमोर बोलत आहे. माझं काय चुकलं हुकलं तर तुम्ही सावरून घ्या मला. तसेच माझ्या वयाने मोठे डबल ज्ञानानेही मोठे असे असणारे गायनाचार्य आपले उमा महाराज त्यांचेही खूप धन्यवाद. ते म्हणजे त्यांचेही चरण नतमस्तक होते. व इकडे आपले युवराज महाराज डबल इकडे आपले किनीचे महाराज संतोष महाराज आणि आपले किनी आपले टेकाई गुरुजी त्यांचेही धन्यवाद. डबल इकडे विलास महाराज डबल सगळी गावातली सर्वांची चरण नतमस्तक होते. व आमच्या अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था त्यामधून काही मुली आलेल्या आहेत व तसेच गायनाचार्य आपल्या स्नेहलताई ताईनाग डबल वैष्णवीताई डुबे व गीताताई जाधव व बाकीच्या मुली सर्वांच्या चिन्हत मस्तक होते. आणि पखवाजाची सुंदर अशी साथ देणारे आपले पंढरीनाथ महाराज यांचेही खूप धन्यवाद. म्हणतात ना वाक्य ना मी माझ्या ताल्यावर तुला नाचीन असं हे आमचे पंढरीनाथ महाराज करतात. व तसे आपले गोड अशी पिठीची साथ देणारे आपले दिलीप गुरुजी त्यांचा स्वभावही खूप छान आहे. तसेच पिठीची साथ करणारे आपले दिलीप गुरुजी त्यांचेही मनापासून धन्यवाद. व सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. व मी आज या नारदाच्या गादीवर उभे आहे कोणामुळे फक्त आणि फक्त माझे गुरुवर्य आणि माझे आई वडील व आजोबा आणि आजी त्यांच्यामुळे आहे. तर म्हणतात ना जीवनामध्ये गुरु केला पाहिजे. गुरुशिवाय आपलं जीवन काय आहे व्यर्थ आहे. स्वतः भगवंताला गुरु करावा लागला तुम्ही आम्ही कोण. तर ऐका जिंदगी गिरवी रख कर जिंदगी गिरवी रख कर बिना चुका पाएंगे जिंदगी गिरवी रख कर बिना चुका पाएंगे इसका कर्जा मान ही भगवान समाम बराबर गुरु का उतना ही दर्जा होता है. भगवान को भी भगवान बनने के लिए भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु करने पड़े उनके आगे तुम हमको ने. माँ बोली चलो बच्चे काय जाना था क्या पता पर तभी गुरुजीवर उंगली पकड के मार्ग दिखाया. ही असते गुरुची माया. म्हणून माणसाने जीवनामध्ये गुरु करावा. तसंच मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे. कुणामुळे तर माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या आजोबांच्या चरणी नतमस्तक होते. आज मी नारदाच्या गादीवर आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आजोबामुळे व माझे गुरु समान माझे काका त्यांच्या चरणी नतमस्तक होते. कमलेश महाराज शास्त्री
ते पण कीर्तनकार आहेत, भागवताचे आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. व काही शिवनी लखवून काही दाजी व मामा काही मंडळी आली आहे व शिवनी कोतळवरून पण आलेली आहेत. त्यांची सर्वांचे धन्यवाद व कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल सर्वप्रथम आपण अभंगाचा सरसर अर्थ पाहूया. तर तुकोबर आहे प्रथम चरणात काय म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तुकोबराय म्हणतात तुम्ही कसा विचार करा, तर क्षणाक्षणाला विचार करा. असा विचार करा की या संसार बंधन आहे, या भवसिंधू आहे संसाराचा, त्यातून आपण तरुण गेलं पाहिजे, हे तुकोबराय म्हणतात. तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात, नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबराय म्हणतात हा देह कसा आहे, तर नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणारच आहे. हा आयुष्य हा काय आपले वाट पाहत असतो, म्हणून तुम्ही काय व्हा, तर सावध व्हा, असं तुकोबराय म्हणतात. आणि तुकोबराय तिसऱ्या चरणात म्हणतात की तुम्ही कुलाची संगत करा, संतांची संगत करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबराय म्हणतात की तुम्ही संतांच्या म्हणजे तुम्ही संतांची संगत करा, त्यांच्या समागमीत जावा आणि लवकरात लवकर तुम्ही कशाची करा, परमार्थाची गोळी करा. आणि तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात हे जे संसार बंधन आहे ना, ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. या संसाररूपी बंधनातून थोडं बाजूला व्हा आणि तुम्ही परमार्थाकडे करा, या व्यवहारातून बाजूला म्हणतात. तुका म्हणे येह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो. हा झाला अभंगाचा सरसर अर्थ. आता आपण अभंगाचा विस्तार पाहू. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय प्रथम चरणात म्हणतात तुम्ही कसा विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. आता विचार म्हणला तर 3 विचार पडतात. पहिला विचार असा आहे की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे का नाही, तर नाही. आणि आता दुसरा विचार आहे की घरामध्ये एक आणली की दुसरा नाहीचा विचार करू नका, महाराजाचं प्रमाण आहे. सरसर विचार करा उठा उठी, 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 सरसर विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी, नामधरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने दिरसेल संकट, दयाच्या चिंतने दिरसेल संकट, दयाच्या चिंतने दिरसेल संकट, दयाच्या चिंतने दिरसेल संकट. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी, नामधरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट.
की तुम्ही काय करा तर सारे विचार करा आणि तुम्ही ना भगवंताचं नाम घ्या, कंठामध्ये भगवंताचं नाम घ्या. आता कंठामध्ये भगवंताचं नाम घ्या म्हणजे म्हणलं तर काय एखादा फोटो आणून चिटकायचा नाही बरं का, तर मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं. जसं माझ्या भक्त हनुमंतरायांनी केलं. एक वेळेस रामराज्याभिषेक चालू होता व रामप्रभूंनी सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या, पण एक पात्र असं होतं की त्याला काहीही दिलं होतं, ते म्हणजे हनुमंतराय. मग हे सीतामातेला कळलं. सीतामाता रामप्रभूकडे गेल्या आणि म्हणाल्या, प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या, पण तुम्ही हनुमंतरायांना काहीही भेटवस्तू दिली नाही. तेव्हा रामप्रभू म्हणतात, अगं सीते, माझा भाऊ आज लक्ष्मण जीवित आहे. कुणामुळे? फक्त आणि फक्त हनुमंतरायामुळे. माझा जीव जरी ओवाळून ठेवला तरी त्यांच्याच्याने माझे उपकार फेडू शकत नाही. काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. असं म्हणून रामप्रभू पुढे निघून गेले व सीतामातेने आपल्या स्वतःचा नवरत्नाचा हार हनुमंतरायांना दिला. ते हार हनुमंतराय घेऊन एका झाडावरती जातात. एक मणी घेतात, दाताखाली पडतात आणि थुकून टाकतात. असं एका वानराने पाहिलं आणि तो धावत सीतामातेकडे गेला व म्हणाला, माते तू जो हार हनुमंतरायांना दिलाय तो हार हनुमंतराय दाताखाली फोडतात आणि थुकून टाकतात. असं म्हणल्यानंतर सीतामातेला खूप राग आला. सीतामाता धावत आल्या म्हणाल्या, अरे हनुमंता, या पृथ्वीपेक्षा अनमोल किमतीचा हार मी तुला दिला आणि तू दाताखाली फोडतोस. मग हनुमंतराय म्हणाले, माते रागवू नकोस, मी या हारामध्ये पाहतोय माझा राम आहे का. त्यावेळेस माता रागात होत्या. माता म्हणाले, अरे या हारात काय पाहतोस, तुझ्यात राम आहे का पहा. मग हनुमंतरायने क्षणाचा विचार न करता दोन्ही हाताने टरटर छाती पाडली आणि एक राम नव्हे तर सर्व राम पंचायत दाखवली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे सागर, सावता सागर, प्रेमाचे अगर. साठविला दाता, साठविला दाता त्रिलोक्याचा सावता सागर, प्रेमाचा आगर, सावता सागर, प्रेमाचा आगर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रिलोक्याचा. तर जसं हनुमंतरायांनी हृदयामध्ये साठवलं तसं तुम्ही आम्ही साठवा. आपल्याला भगवंतामध्ये हृदयामध्ये साठवता येत नाही ना, तर तुम्ही नामस्मरण करा. कसा विचार करा, तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाने करावा विचार, क्षणोक्षणाने करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाने करावा विचार, क्षणोक्षणाने करावा विचार. तरावया पार
सा प म प ग म प ग म रे ग सा रे नि सा प नि रे सा सा रे रे ग रे ग म ग ग म ग ग म ग करावया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ करावया पार करावया पार नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. तुकोबऱ्या म्हणतात तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. कसा विचार करा? ही संसार बंधन आहे ना, ही भवसिंधू यातून आपण तरुण गेलो पाहिजे हा विचार करा. तुम्ही नामस्मरण करा, कारण हा देह कसा आहे तर कधी ना कधी जाणार आहे. ही आपली जिंदगी ही किरायाची आहे. कधी काळ बसला आहे आणि कधी नेन ह्याचा काहीच भरोसा नाही. जिंदगी एक किराए का घर है, हो. जिंदगी एक किराए का घर है, हरि बोल. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का घर है, जिंदगी का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. या जिंदगीचा काहीच भरोसा नाही, कधी काही आणि कधी होऊन जाईल. काहीच भरोसा नाही, कधी आपल्या संग आहे तर कधी नाही, असं आहे. ह्या भरोसाच नाही या जिंदगीचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. या जिंदगीचा काहीच भरोसा नाही,
कधी आहे तर कधी नाही. म्हणून तुम्ही काय करा, नामस्मरण करा, चांगले कर्म करा. कारण कर्म हे म्हणजे कर्म ही खूप ही आहेत, कुणालाच चुकत नाहीत. मला सांगा, स्वतः देवाच्या बापाला चुकलं नाही, मग त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. तर एक मुलगा होता, सहज त्याने बघितलं आंब्याचा बाग, गेला आंबा तोडणार तोपर्यंत म्हणजे आंब्याचा मालक आला आणि पाठीवर झपका खाल्ला. ह्याचा लक्षार्थ बघा, आंबा कशाने बघितला, डोळ्याने. चलत कोण गेलं, पाय. तोडणार कोण, मार कोण खाल्ला, पाठीने. रडू कशाने आलं, डोळ्यानं. बघा कर्म किती सूक्ष्म आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. तर कर्म हे खूप वाईट आहे. एक समर्थ राजाला तर भिकारी बनवत असेल तर वाईट कर्म किती आहेत. कर्मों की सजा इतनी भारी और भयानक है, कर्मों की सजा इतनी भारी और भयानक है कि हमारा जमा हुआ पुण्य कब खत्म होता है पता ही नहीं चलता. बुरे कर्म एक समर्थ राजा को भिखारी बना देता है. इसलिए किसी के साथ छल कपट करके उसके दिल को दुखाना नहीं. अहो, वाईट कर्म एक समर्थ राजाला भिकारी बनवत असेल तर हे वाईट कर्म किती वाईट आहेत. म्हणून चांगले कर्म करा. कारण धनाने आपण स्वच्छता प्राप्त करू शकतो, पण सुख आणि समाधान केवळ ना चांगल्या कर्मानेच प्राप्त होतं. धन से हम सारी स्वच्छता प्राप्त कर सकते, धन से हम सारी स्वच्छता प्राप्त कर सकते, लेकिन सुख आणि समाधान, सुख और सुकून केवळ आजचे कर्मों से ही प्राप्त होत आहे. म्हणून चांगले कर्म करा. आपण जसं कर्म करतो तसंच भोगायला येतं. महाराजाचं प्रमाण आहे की केले कर्म झाले तेच भोगाले, केले कर्म झाले तेच भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐसे उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. हरिमुख गाता हरभरिता, हरिमुख गाता हरभरिता, हरिमुख गाता हरभरिता, हरिमुख गाता हरभरिता. हरिमुखी गाता हर पार चिंता, हरिमुखी गाता हर पार चिंता, हरिमुखी गाता हर पार चिंता. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. एकनाथ महाराज सांगतात, आपण जसं कर्म करतो तसंच भोगायला येतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, नामस्मरण करा. तर पृथ्वीपेक्षा 10 पट पाणी आहे, पाण्यापेक्षा 10 पट तेज आहे, तेजापेक्षा 10 पट वायू आहे, वायूपेक्षा 10 पट आकाश आहे आणि आकाशाच्या अनंत पट नाम आहे. मी सांगत नाही, ज्ञानोबऱ्या हरिपाठात सांगतात. गगनाहूनी वाढ नाम आहे, ओ गगनाहूनी वाढ नाम आहे. गगनावनी वाढ नाम आहे, गगनावनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पूसे निवृत्तीसी ताड, मोक्षे निवृत्तीची ताड. ज्ञानदेव पूसे निवृत्तीसी ताड. ज्ञानदेव मोक्षे निवृत्तीची ताड. गगनाहूनी वाढ नाम आहे, ओ गगनाहूनी वाढ नाम आहे. गगनावनी वाढ नाम आहे, गगनावनी वाढ नाम आहे. नाम आहे. तर ज्ञानोबऱ्या हरिपाठात सांगतात, ज्ञान हे खूप श्रेष्ठ आहे. तो वाल्याकोया माहीत आहे का. तर वाल्याकोयाने किती पाप केले होते. म्हणजे पाप केला की रांजणात एक खडा भरायचा, असे 7 रांजणं भरले होते पापानं. तर वाल्याकोयाचा वाल्मिक ऋषी झाला. तर वाल्याकोया हा खूप पापी होता. कोणाला बघितलं त्याची लुटमार करायचा, कुणाला बघितलं त्याला मारायचा.
आणि एक दिवस नारद मुनी, आपण म्हणतो शेंडेवाले बाबा सारखं नारायण नारायण भजन करतात. कसं भजन करतात? नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 तर असं भजन करणारे नारद महर्षी एकदा मृत्यू लोकांमध्ये आले आणि समोर वाल्ह्या कोयाला आणि म्हणला, तुझ्यापाशी जितकं काय धन आहे जल्दी दे, नसता तुला मारून टाके. असं म्हणल्यानंतर नारद महर्षीपाशी काय धन होतं? नारद महर्षी म्हणाले, माझ्याजवळ या चिपल्या आणि या विण्याशिवाय काहीच नाही. तुला पाहिजे आहे ना तर धर. असं म्हणल्यानंतर तो म्हणाला, गपचूप दे धन. असं थोड्या वेळ चाललं. मग नारद महर्षीने प्रश्न विचारला वाल्ह्या कोयाला, का रे तू इतकी लुटमार करतोस, इतकं पाप करतोस, लोकांना मारतोस, हे कुणासाठी करतोस? त्या वाल्ह्या कोया म्हणाला, माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलांसाठी करतो, त्यांच्या सुखासाठी करतो. असं म्हणल्यानंतर नारद महर्षी म्हणाले, एकदा विचारून ये बरं त्यांना, माझ्या पापाचा भागीदार होचाल का? असं म्हणल्यानंतर वाल्ह्या कोया म्हणाला, का तुम्ही इथून पळून जाण्यासाठी म्हणतात का मला? नारद महर्षी म्हणाले, नाही रे, मला तू नाही या खांबाला म्हणजे या झाडाला बांधून जा. मग तसं म्हणल्यानंतर वाल्ह्या कोयाने नारद महर्षीला झाडाला बांधले आणि घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्यानं आईकडे गेला. आईला म्हणालं, आई, मी तुला जे पाहिजे ते दिलं, तुला दागदागिने दिलं, तुझ्यासाठी लोकांची लुटमार केली, लोकांना मारलं, मग तू माझ्या पापाचा भागीदार बनशील का? असं म्हणल्यानंतर आई म्हणते, का रे, मी तुला जन्मदेचं काम केलं, मग आता तू चांगले कर्म करायचे का वाईट कर्म करायचे? तुला मी म्हणले होते का लुटमार कर आणि मला आणून दे? तू कर्म म्हणजे तू पाप केले ना, तू बर तुझ्या पापाचा घडा. असं म्हणल्यानंतर त्याची 100मधून 20% चार्जिंग संपली. तो निराश होऊन वडिलांकडे गेला. वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्हाला मी किती काय काय केलं, लोकांची लुटमार केली, लोकांना मारलं, किती काय काय, तुम्ही जे म्हणताल ते केलं मी. मग असं म्हणल्यानंतर वडील पण म्हणाले, का रे, मी तुला जन्मदेचं काम केलं, तुला मी काही म्हणजे लहानपणाचं मोठं केलं, हे माझं कर्तव्य होतं, मी केलं. पण तुला मी म्हणलं होतं का तू लुटमार कर, तू लोकांना मार, आम्हाला खुश कर, असं म्हणलं होतं का? तू पाप केलं, तू भर. मग असं म्हणल्यानंतर वाल्ह्या कोयाचे अजून 20% चार्जिंग संपली. 23 आणि हे 20 किती? 40.
मग 100मधून 40% चार्जिंग संपली. म्हणून तो जातो मुलाकडे. मुलाला म्हणाला, अरे मुला, अरे तुझ्यासाठी मी काय काय केलं, तू जे म्हणशील ते केलं, मग तू माझ्या पापाचा भागीदार होशील का? असं म्हणल्यानंतर तो म्हणाला, बाबा तुम्ही कर्म केलंय, तुम्ही पाप केले, तुम्ही भरा. मी का म्हणलं होतं तुम्हाला लूटमार करा? अहो लहान लेकरू पण म्हणतंय. मग त्याची अजून 20% चार्जिंग संपली. ते 40 आणि 20 किती? 60. बरोबर का? 60. मग डबल तो मुलीकडे गेला. मुलीला म्हणाला, अगं तुझ्यासाठी मी काय काय केलंय, तू जे म्हणशील ते केलंय. तू म्हणलीस मला हे पाहिजे ते आणून दिलं, ते पाहिजे हे ते पण आणून दिलं, म्हणून तू माझ्या पप्पाचा भागीदार होशील का? असं म्हणल्यानंतर मुलगी म्हणते, बाबा तुम्ही मला केलं लहानाचं मोठं, तुमचं कर्तव्य होतं म्हणून केलं. तुम्ही पाप केले, तुम्ही भरा. तुमच्या पापाचा भागीदार तुमच्या घडात तुम्ही भरा पापाचा. असं म्हणल्यानंतर त्याची अजून 20% चार्जिंग संपली. पहिल्याचे 60 आणि ही 20 किती? 80. आता 100मधून 80% चार्जिंग संपली. आता कोण राहिलं? धर्मपत्नी. धर्मपत्नीकडे गेला. म्हणाला, का ग तुझ्यासाठी आतापर्यंत मी किती काय काय केलं, तू जे म्हणशील दागदागिने दिले, तू जे म्हणशील ते दिलं मी, मग तू माझ्या पापाचा भागीदार होशील का? मग तेवढं तिला विंचू चावला. ती म्हणाली, अहो मला खूप विंचू चावलाय, मला लय आग होती, मला खूप दुखतंय, तुम्ही माझं दुःख घ्याचाल का? तो म्हणाला, अगं कसं घेऊ तुझं दुःख, कसं वाटून घेऊ? ती म्हणाली, तसंच कसं एकूण एकाचं दुःख वाटून घेता येत नाही, तसं मग मी तुमच्या पापाचा भागीदार कसं होऊ? आता बायकोनं तर उदाहरणच दिलं. मग आता 100चे 100% चार्जेस संपली. तो निराश झाला आणि नारद महर्षीचे पाय धरले येऊन व नारद महर्षीला सोडले. नारद महर्षी म्हणाले, का रे कोण म्हणलं का तुझ्या पापाचा भागीदार बनची, म्हणजे तुझ्या पापाचा घडा भरची, पापाचा भागीदार होईल का? कोण म्हणलं का घरी? तो म्हणाला, नाही. मग वाल्याकोया म्हणाला, मी आतापर्यंत खूप पाप केले, मग या पापासाठी मी काय करू? मग नारद महर्षी म्हणाले, तू रामनामाचा जप कर इथे बसून. पण वाल्याकोयाने इतके पाप केले होते, त्याला रामसुद्धा म्हणता येत नव्हतं. तो काय म्हणायचा? मरा मरा. मग नारद महर्षी म्हणाले, हा मरा कधी राममध्ये बदलेल हे सुद्धा कळणार नाही, म्हणून हा मंत्र देऊन डबल नारद महर्षी गेले. गेल्याच्या नंतर एक वेळेस डबल नारद महर्षी मृत्यू लोकामध्ये आले. बघतात तर काय, राम राम हा जप ऐकू येतो. बघतात जाऊन काय, तर वाल्याकोयाच्या अंगाला वारू लागलेली राम राम हा शब्द येतो. मग तेव्हापासून वाल्याकोयाचा वाल्मिक ऋषी झाला. मग मला सांगा, या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे की नाही? पण आपण नामस्मरण करतो का? या तोंडाने नामस्मरण करतो का आपण? पण नाही, भांडणासाठी करतो उपयोगाचा. लोकांचे बांध करतो, डबल लोकांच्या चाड्या लावतो. करतो का नाहीत? महिला मंडळ करतात का नाहीत? पण हा देह कशासाठी दिलाय भगवंताने? तर महाराजाचं सुंदर असं प्रमाण आहे. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला भजना
दिला देह भजना कुमारा देवे दिला देह भजना कुमारा तर हा देह आपल्याला भगवंतांनी भजनासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गुमाटा तो या झाला फाटा बांधिकेचा. हा देह भजनासाठी दिलाय आणि ते देवाचे पण आपल्याला अनेक उपकार आहेत. कारण तुम्ही म्हणता देवानं पैसे दे का काय दिले, पण त्या पैशापेक्षा अनमोल किमतीचा हा नरदेह दिला. अनेक इंद्रिय दिले. कोणती कोणती इंद्रिय दिले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जने तू सोडासी नारायण नाचे जीवपन पवन चरणात म्हणतात नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ हो नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ हो आयुष्य घातो काळ आयुष्य खातो आयुष्य घातो काळ सावधान आयुष्य घातो काळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार सकळ जाणार तुकोबराय दुसऱ्या चरणात म्हणतात तर हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, कधी ना कधी जाणार आहे. म्हणून तुम्ही करा काय करा? नामस्मरण करा. म्हणून हा देह काय आपली वाट पाहत बसलेला आहे. म्हणून तुम्ही काय करा? सावध व्हा म्हणतात. आणखी काय करा म्हणतात? अभंगाचं तिसरं चरण संत समागमे धरावी आवडी 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 करावी तातडे परमात्माचे नाशिवंत देह
तुकोबरे म्हणतात तर तुम्ही संतांची संगत करा. कारण देवाची प्राप्ती करायची असेल म्हणजे हरीची प्राप्ती करायची असेल तर अगोदर संतांचेच पाय धरावे लागतील. मी सांगत नाही एकनाथ महाराज संत हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. तर तुम्ही संतांची संगत करा. कारण अगोदर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचेच पाय धरावे लागतात. तर मुकुळाची संगत करा, संतांची संगत करा. प्रमाण आहे. संतन की संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. ओ अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनी. तर तुम्ही संतांची संगत करा. कारण संत जगाच्या कल्याणासाठीच करतात सगळं. म्हणून तुम्ही कोणाची संगत करा, संतांची संगत करा. संत जगाच्या कल्याणासाठी करतात सर्व काही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. तर संत जगाच्या कल्याणासाठीच असतात. म्हणून तुम्ही काय करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा आणि चांगले कर्म करा. आता 11 वाजत आले, 11:15 झालेले आहेत. म्हणून आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाने भजन घेऊन विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा हरी हरी रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा जय जय रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई रा. तर आपण इथे जमलेले आहोत. तर माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने तर माझे वडिलांचं पुण्य काय तर म्हणायला लागल की त्यांना ज्ञानोबा तुकोबरा यांच्या पायापाशी जागा भेटली. कारण की माणूस मरताना आपण म्हणतो अरे राम म्हण, अरे राम म्हण रे, वैकुंठाला जाशील, स्वर्गाला जाशील म्हणतो की नाही. पर माझ्या वडिलांना अशा मोठ्या गजरात ज्ञानोबा तुकोबरा यांच्या गजरात वारले, ही माझ्या वडिलांचं भाग्य आहे. अहो लोक म्हणतात लोकांना विंचूसारखे यातना होतात मरताना, पर माझ्या वडील जसे पडले तसे ज्ञानोबा तुकोबरा यांचे डोळे झाकले. माझं परमभाग्य समजते की माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने माझं कीर्तन ठेवलं वर माझ्या वडिलांना सुद्धा आनंद वाटत असेल की माझी पुरी आज माझ्या 3ऱ्या पुण्यस्मरणानिमित्ताने कीर्तन करत आहे आणि मलाही आनंद वाटतो. अहो तर बाप म्हणजे काय,
अहो ज्याला हात नसतात त्याला कळत असते हाताची किंमत, ज्याला पाय नसतो त्याला कळत असते पायाची किंमत, ज्याला डोळा नसतो त्याला कळत असते डोळ्याची किंमत, ज्याला तोंड नसतं त्याला कळत असते तोंडाची किंमत, आणि ज्याला आईबाप नसतात त्याला कळत असते आईबापाची किंमत. आलात ना, नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा. अहो या जगामध्ये आल्यानंतर आई कळाली सर्वांना. अनेक लोकांनी कविता लिहिल्या, पर बाप कुणाला कळला नाही हो. बाप बऱ्याच जणांनाच कळाला, म्हणून बापाची कविता काहीच लोकांनी लिहिली. अहो घराचा कळस म्हणजे आई आहे, घराचा कळस म्हणजे आई आहे, पण घराचा पाया तो बाप आहे. तुम्ही म्हणता घराचा पाया तर आहे, अहो कळस जर पाया जर ना खंबीर असला तर कळस सुद्धा पडत नाही, डगमगत नाही. मला सांगायचं काय, तुम्ही बाप हा कळायला पाहिजे जीवनात. बाप म्हणजे काय असतो, बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची ताप, कधी रागवला तरी त्याची माया अमाप आहे, तो म्हणजेच बाप आहे. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. कधी तिखट वागला तर आयुष्यभराची गोडी आहे, तो म्हणजेच बाप आहे. या जगात सर्वांना आई कळाली. अहो या जगात रोज शाळेत जाताना 1 रुपये देणारी ती आई कळते, पण जो 1,50,000 शाळेची फी भरतो तो बाप कुणाला दिसत नाही. दिसतो का मला सांगा? ती आई तुम्हाला डब्बा देताना दिसते, ती आई डब्बा देताना दिसते, पण घर चालवणारा तुम्हाला बाप दिसत नाही. तुम्ही बापाची सेवा करा, कारण बाप आपल्या मुलासाठी काही काबाड कष्ट करून पुरत असतो. एखादा बाप उन्हा कष्टामध्ये काम करून पुरीच्या शाळेला फीस भरतो का नाही ताई दादा सांगा. मला सांगायचं काय, तुम्ही आई वडिलांचं काम असतं शिकवण्याचं, पण आपण जसं शिकवण्यासाठी आईबापांनी कष्ट केलेत ना त्याचं फळ दिलं पाहिजे आपण. अहो आजकाल ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. काय, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्याच आई बापाला आपण एक नवीन काय पत्नी आली तिच्या ऐकण्याहून आपण आई वडिलांना भीक मागण्यासाठी पाठवतो, वृद्धाश्रमामध्ये पाठवतो. अहो त्या आई बापांनी लहानपणी आपल्यासाठी काय नाही केलं असतं, काबाड कष्ट करून आपल्याला पैसे पुरवलेले असते. स्वतः रात्रंदिवस जागणारा तो बाप दिसत नाही तुम्हाला. अहो त्या बापानं आपली शाळेची फी भरली ना तर आपण ना काबाड कष्ट करून आपल्या बापाचं नाव कमवावं. माझ्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला सांगायचंय की तुम्ही आईबापाची सेवा करा, कारण या जगामध्ये आई बाप सोडून आपल्याला कोण नाही, नाते सोडून. जोपर्यंत ती वस्तू आपल्यापाशी आहे तोपर्यंत ती वस्तूची किंमत कळत नसते. जेव्हा ती वस्तू आपल्यापासून लांब गेली तर त्या वस्तूची किंमत कळत असते. मला सांगायचं काय, तर तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आजकाल लोक ज्या आई बापाने आपल्याला मोठं केले ना त्यालाच वृद्धाश्रमामध्ये टाकतात. का हो, त्या आईबापांनी काय केले? म्हणतात अरे म्हाताऱ्या तुला इथं जगण्याचं काय, जाय वृद्धाश्रमामध्ये, तुला चारून चारून आमचे हातपाय गेले. अहो त्या आई बापाने आपल्याला लहानपणी स्वतः भाकर न खाता तसंच उपाशीपोटी राहून आपल्याला खायला दिलेलं असतं का नाही? मला सांगायचं काय, बापाचं महत्त्व जाणा तुम्ही. एक कवी सांगतात, बाप स्वाभिमानी बाळा बाप कन घर कना, बाप स्वाभिमानी बाळा बाप कन घर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याची हृदय गुलाब,
त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा. तो म्हणजे बाप असतो. सर्वात मोठे भगवंत म्हणजे ते आपले आई बाप असतात. तुम्ही कितीही भगवंताची सेवा करा आणि आई वडिलांना तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाका, त्याचा कण सुद्धा पुण्य मिळत नसतं. अहो भक्त पुंडलिकाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली का नाही? आई वडिलांची सेवा केली. स्वतः भगवंत येऊन थांबला. मला सांगायचं काय, स्वतः देव गोकुळावून आला. तेव्हापासून देव विठ्ठल आहे. आपण कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला म्हणतो पुंडलिक वरदारी विठ्ठल, अगोदर पुंडलिकाचं नाव घेतो. म्हणून तुम्ही आई वडिलांची सेवा करा. या जगात आई वडिलांशिवाय कोणच नाही. आपल्याला मोठं झालात ना, आई वडिलांचं नाव कमवा. कारण त्या आई बापाने उन्हात तानात कष्ट करू कमवलेलं असतं. स्वतःला फाटकी साडी घेतात, स्वतःला फाटकी कपडे लावतात, पण माझ्या मुलाला चांगली इस्त्रीचे कपडे घालावे. तो मुलगा आज माझा डॉक्टर होणार नाही म्हणून खुश होतात. मला सांगायचं काय ताई दादानो, तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांशिवाय या जगात आपल्याला कोण नाही. आपल्यापाशी बस असते तेव्हा आपण हाक मारत नाही, जेव्हा बस लांब जाते तेव्हा आपण हाक मारत बसतो. हीच इथं आपली चूक होते. जेव्हा आई बाप जातात तेव्हा तुम्हाला आई बापाची किंमत कळते. जेव्हा आई बाप जातात तेव्हा आई बापाची किंमत कळते. मला सांगायचं काय, तुम्ही आई वडिलांची सेवा करा. पक्की भगवंत तेच असतात, पहिले भगवंत. वडील समुद्रातलं जहाज आहे असतं, वडील समुद्रातलं जहाज असतं, खंबीर आधाराचं पहिलं नाव असतं. बघा, म्हणून तुम्ही आई वडिलांची सेवा करा. हे इतकंच सांगायचं होतं मला. जाता जाता सांगते, परमार्थाच्या नादी लागा, परमार्थ करा, नामस्मरण करा, चांगले कर्म करा आणि तुम्ही आई वडिलांची सेवा करा. तुकोबरा म्हणतात, तुम्ही परमार्थ करा. या संसारामधून तुम्ही म्हणजे संसारात थोडं काय म्हणतात, म्हणजे या व्यवहारामध्ये थोडं नाकाडोळे करा आणि काय करा, परमार्थ करा. हेच तुकोबऱ्या अभंगाच्या 4थ्या लोकी का व्यवहार लोकी का व्यवहार नका डोळे धुरे भरमीराम, नका डोळे धुरे भरमीराम. नसीबंत देश नसीबंत देश अनारस काळ नसीबंत देश धुरे भरोनी राहू, नका डोळे धुरे भरोनी राहू. नाशिवंत देश जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. खात काळ समाधान सावधान देना सावधान.
अभिषेखा तो काळ सावधान हा हा अभिषेखा तो काळ सावधान अभिषेखा तो काळ सावधान अभिषेखा तो काळ अभिषेखा तो
ऐसे का तुकार सावधान, ऐसे का तुकार सावधान, नाची बंद नाची बंद जाणार नाची बंद तुकोबराय शेवटचे चिन्ह सांगतात. तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरी भरून राहो. माझ्या बुद्धीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं हुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून माफ करा. काही मोठा लहान तोंडी मोठा घास घेतला. काही तुमच्याहून मी वयानेही लहान आहे आणि ज्ञानानेही लहान आहे. मी या आत्माराम महाराजांच्या समोर काय बोलू शकते, तर आत्माराम बाबाची कृपा म्हणावी लागेल. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. माझे गुरुवर्य साधी सोनाली दिदी करपे यांच्या चरणी नतमस्तक होते. कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. आत्माराम बाबाच्या चरणी नतमस्तक होते. बाळपी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. व माझे काका गुरु समान असणारे कमलेश महाराज शास्त्री यांच्याही चरणी नतमस्तक होते. व सर्वांची चरणी नतमस्तक होते. आणि हा कार्यक्रम आपल्या डबल पाहावा वाटला तर आपले यूट्यूब चॅनल आहेत अभंगवाणी, त्यांचेही मनोपासून धन्यवाद. व माझा आवाज व गायनाचार्यांचा पकवाचार्यांचा पेटी वादन या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणारे माईक सिस्टीम त्यांचेही धन्यवाद. व सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. व माझी सेवा आत्माराम बाबाच्या व तुकोबराय ज्ञानोबराय यांच्या चरणी अर्पण करते. व माझ्या वडिलांची चरणी नतमस्तक होते. आजोबांची चरणी नतमस्तक होते. आई व आजीच्या चरणी नतमस्तक होते. व सेवेला समाप्त देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आत्माराम बाबा त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आत्माराम बाबाची जशी संजीवन समाधी आहे, बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात चकलंबा गावी कल्याण स्वामी महाराज यांची संजीवन समाधी आहे. व तिथे अन्नपूर्णा माता मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 350 मुली शिकत आहेत. व त्या 350 मुलीपैकी या काही मुली आहेत. व त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आणि कीर्तना समाप्त. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञान विठ्ठल जय विठ्ठल बाहे पाद तुझ्याचे चिरगुट राया जतन करिता कष्ट कपतिता परि तुझा मुद्रांकित पती पत्राची केवडी राया चालव्या फुल्या पाया सामीय कपतिता परि तुझा मुद्रांकित बाप कुमारी विवरा सांभाळावी आपुल्या प्रिया सामीय कपतिता परि तुझा मुद्रा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 बोला पुंडलिक